सामाजिक व धार्मिक प्रबोधन आपण हा चॅप्टर जो होता तो स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आपण काय-काय बघितलं होतं, की भारतीय जे समाज आहे त्याच्यामध्ये चिकित्सक आणि चौकट जी वृत्ती आहे तिचा खूप जास्त आता अभाव आहे. आणि त्याच्यानंतर आपण ब्राह्मो समाजाला बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण राजा राममोहन रॉय यांच्या बाबतीत जाणून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण प्रार्थना समाजाच्या बाबतीत सुद्धा बघितलं होतं. दादोबा पांडुरंग तर्खडकर जे होते त्यांनी परमहंस सभा स्थापन केली. ती विसर्जित झाली आणि त्याच्यानंतर त्यांचेच जे बंधू होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी कशाप्रकारे प्रार्थना समाज स्टार्ट केला ते आपण बघितलं होतं. त्याचे पहिले अध्यक्ष कशाप्रकारे बनले. त्याच्यानंतर याला प्रार्थना समाजाला कोण-कोण जुळत गेले आणि या समाजांची काही तत्त्वेसुद्धा आपण अभ्यासली होती. तर हे जे होतं ते मागच्या लेक्चरमध्ये आपण केलं होतं. आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण बघणार आहोत सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी इसवी सन 1873 या साली सत्यशोधक जो समाज होता त्याची स्थापना केली. समतेच्या तत्त्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. समतेचं तत्त्व म्हणजे काय, तर माणसाला माणसाच्या समान बघणे, कोणताही माणूस त्याच्या जाती धर्मावरून मोठा या छोटा नाही असे म्हणणे. म्हणजे एका माणसाची जात मोठी आहे आणि एका माणसाची जात छोटी आहे, तर छोट्या जातीवाला माणूस छोटा आहे, मोठ्या जातीवाला माणूस मोठा आहे. नाही, सर्व जे माणसं आहे ते समान आहेत. सर्व जे स्त्री आहे, जे पुरुष आहे ते सर्व समान आहे. त्यांनी स्पृश्यतेला विरोध केला. तर स्पृश्यता म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. समाजात काही लोकांना स्पृश्य स्पर्श करण्यास योग्य आणि काही लोकांना अस्पृश्य स्पर्श करण्यास अयोग्य म्हणून त्यांच्याशी भेदभाव करणे ही जाती व्यवस्थेवर आधारित सामाजिक प्रथा होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मंदिरे, विहिरी, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जात असे. आज भारतात राज्यघटनेनुसार अस्पृश्यता बेकायदेशीर आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आज अस्पृश्यता जी आहे ती बेकायदेशीर आहे आणि तिच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. तर स्पृश्यता म्हणजे काय? स्पृश्य म्हणजे स्पर्श करण्यास योग्य. तर काही जे लोक आहेत ते स्पर्श करण्यास योग्य आहे त्यांची जात मोठी असल्यामुळे, आणि अस्पृश्य काही जे लोक आहेत ते स्पर्श करण्यासाठी अयोग्य आहे त्यांची जात छोटी असल्यामुळे. पण महात्मा ज्योतिराव फुले यांना समतेच्या आधारावरचा समाज पाहिजे होता. तर समतेच्या आधारावरचा समाज काय म्हणतो, ना कोणी मोठा आहे त्याच्या जातीवरून, ना कोणी छोटा आहे त्याच्या जातीवरून, सर्व जे मनुष्य आहे ते समान आहे. तर त्यांनी काय केलं, स्पृश्यतेला जो होता तो विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला. तर जो बहुजन समाज होता त्याच्या शिक्षणाचा सुद्धा त्यांनी पुरस्कार केला. स्त्री शिक्षणाचा सुद्धा पुरस्कार केला. तर त्या काळामध्ये जे स्त्रिया होत्या त्यांना शिकू देण्यात येत नव्हतं. पण त्यांनी काय केलं, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. म्हणजे त्याला प्रोत्साहित केले, त्याला पुढे नेण्यासाठीचा विकास करण्यासाठी, व स्त्री शिक्षण सुद्धा व्हावी, स्त्रियांनी सुद्धा शिकावं. समाजामध्ये आपण जगत आहोत त्यामध्ये सर्व समान आहे, सर्व जे मानव आहे ते समान आहेत, तर स्त्रियांना सुद्धा शिक्षण मिळावे त्यासाठी त्यांनी स्त्री शिक्षणाचा सुद्धा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. म्हणजे समाजामध्ये त्यांनी सुधारणा केल्या. समाजातील अंधश्रद्धा, समाजामध्ये चौकस व चिकित्सक दृष्टिकोन चा विकास करण्यासाठी त्यांनी काम केले. स्त्री पुरुष अथवा माणसा-माणसामधील भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतीवर कडक टीका केली. त्यांचं जे गोल होतं, त्यांचं जे त्यांच्या समाजाचे जे तत्व होतं, ते होतं समतेच्या आधारावरचा समाज. मग ज्या चालीरीती, ज्या रूढी, परंपरा माणसा-माणसामध्ये भेद निर्माण करत आहे, त्याच्यानंतर स्त्री-पुरुषमध्ये भेद निर्माण करत आहे. तर अशा चालीरीतीवर त्यांनी कडक टीका केली. तर अशा प्रकारे जो होता तो सत्यशोधक समाज होता. याला आपण येथे कंप्लीट केलं. त्याच्यानंतर आपण बघूयात आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. तर वेद म्हणजे काय, तर वेद म्हणजे सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद हे सर्व तुमचे वेद आहे, ऋग्वेद. तर हा वैदिक समाज कधी होता, वैदिक संस्कृती आपल्या भारतामध्ये कधी होती, आता हे आपल्याला समजून घेणे खूप गरजेचे आहे. तर या इथे तुम्ही बघा, ही जी आहे, हा जो आहे तो पूर्ण भारताचा समजा इतिहास आहे. तर हा पूर्ण भारताचा इतिहास 3 पद्धतीमध्ये आपण डिवाइड करतो. एक आहे प्राचीन, एक आहे मध्ययुगीन आणि एक आहे आधुनिक. प्राचीन भारताचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये या इथे येतं अश्मयुगीन काळ. त्याच्यानंतर या इथे आपण अभ्यासतो त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीचा काळ, आणि त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या नंतर जे आपण अभ्यासतो तो आहे वैदिक पिरियड, वैदिक संस्कृतीचा काळ. तर वैदिक संस्कृती म्हणजे काय, तर वैदिक संस्कृती भारतामध्ये जे आर्य लोक होते त्यांनी ती आणली होती, म्हणूनच या समाजाचं नाव पण जे आहे ते आर्य समाज असं आहे. तर या संस्कृतीमध्ये काय-काय होतं, जे आता वैदिक जी संस्कृती आहे त्यामध्ये बी तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वैदिक संस्कृती जी आली होती, तर वैदिक संस्कृतीमध्ये पण एक होती अर्ली वैदिक संस्कृती. म्हणजे अर्ली म्हणजे काय, तर पूर्वीची वैदिक संस्कृती जी पहिली होती, त्याच्यानंतर लेट वैदिक संस्कृती. तर ही जी आपण गोष्ट करतो ती सर्व जी गोष्ट आहे ती अर्ली वैदिक संस्कृतीची करत आहोत. पण आपण याला वैदिक संस्कृती असंच म्हणणार आहोत. तर आता काय आहे याच्यामध्ये? आर्य समाज. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इसवी सन 1875 मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. तर त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली.
सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिला. तर वेदांवरती जो भाष्य करत होता ग्रंथ सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. तर या धर्माची खास बात काय होती? यामध्ये जातीपातींना स्थानच नव्हते. स्त्री-पुरुष समानता सुद्धा या धर्मामध्ये होती. तर त्यांचे असे म्हणणं होते, की आज जो आपण आधुनिक भारतामध्ये राहत आहे, आधुनिक भारतामध्ये आपण राहूनही जातीपातींना स्थान देत आहे. तर जो प्राचीन वैदिक धर्म आहे, आधुनिक भारताच्या या धर्मापेक्षा जो प्राचीन खूप जुना जो वैदिक धर्म आहे, त्याच्यामध्ये तर स्त्री-पुरुष समानता सुद्धा होती. जातीपातींना स्थान सुद्धा नव्हते. तर तेथे आपण परत जायला हवे. ते जे तत्त्वे आहेत, ती आपण आता आधुनिक भारतामध्ये सुद्धा आणायला हवी. तर तुम्ही बघू शकता ब्राह्मो समाज जो आहे, त्याच्यानंतर प्रार्थना समाज जो आहे, तो नवीन तत्त्वे काढत आहे. तो सांगत आहे, की अशा प्रकारे आपण राहायला हवं. पण आर्य समाज जे स्वामी दयानंद सरस्वती आहे, ते सांगत आहे, की आपण आपण जो पूर्वीचा भारताचा इतिहास आहे, त्याला अभ्यासायला हवा. त्याच्यामध्ये वैदिक जो धर्म आहे, त्याला अभ्यासायला हवा आणि वैदिक धर्मामधील ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या आपण आता आणायला हव्या आणि आता आपण त्या आणून त्या आताच्या धर्मामध्ये आपण टाकायला हव्या आणि तशा प्रकारे आपण चालायला हवे. पण दोघांचेही जे गोल आहे, जे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, जे आर्य समाज, हे दोघं पण काय यांचं म्हणणं आहे? यांचं म्हणणं ते एकच आहे, की जातीपातींना स्थान बिलकुल पण आपल्याला द्यायचं नाही. त्याच्यानंतर स्त्री-पुरुष समानता आपल्याला आपल्या धर्मामध्ये आणायची आहे, असे प्रतिपादन केले. वेदांकडे परत चला, असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. तर त्यांनी काय म्हटले? वेदांकडे परत चला. वैदिक धर्माकडे परत चला. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. तर आर्य जो समाज होता त्याच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या. तर शिक्षण संस्था सुद्धा या समाजाच्या माध्यमाने उघडल्या. रामकृष्ण मिशन. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद इसवी सन 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तर तुम्ही स्वामी विवेकानंद हे नाव तर आतापर्यंत ऐकलंच असेल. तर स्वामी विवेकानंद ज्यांचे शिष्य होते त्यांचं नाव होतं स्वामी विवेकानंदाचे जे गुरु होते त्यांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस. त्यांचे शिष्य होते स्वामी विवेकानंद. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना केली. तर 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशन म्हणजे त्यांच्या गुरुचं नाव त्यांनी या मिशनला दिलं. मिशन म्हणजे काहीतरी गोष्ट जी आपल्याला आता पूर्णत्वाला न्यायची आहे. रामकृष्ण मिशनने लोकसेवेचे कार्य केले. त्यांनी काय केले? लोकसेवा केली. त्याच्यानंतर काही दुष्काळग्रस्तांना मदत केली. दुष्काळ भारतामध्ये त्या काळामध्ये खूप जास्त पडत होते. त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली. रोग्यांना मदत केली. दिनदुबळ्यांसाठी औषधोपचार केला. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले. आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले. आध्यात्मिक उन्नती म्हणजे माणसाने स्वतःला जाणावे. माणसाने जाणावे, आपण ज्याला मी म्हणतो, तो मी कोण आहे? त्याच्यानंतर माणसाने अहंकाराला जाणावे, की हा जो अहंकार आहे, हा काय आहे? आणि हा अहंकार आणि मी कसे रिलेटेड आहे? तर ह्या ज्या गोष्टी आपण जाणतो, याला म्हणतात आपली आध्यात्मिक उन्नती होणे. जेव्हा आपण या सर्व गोष्टींना जाणतो, तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी समजत जातात व आपण अजून शांत होत जातो, या गोष्टी जाणल्यानंतर त्याला आपण म्हणतो आध्यात्मिक उन्नती. या क्षेत्रात सुद्धा मिशनने कार्य केले व आजही ते करत आहेत. आणि आजही जे मिशन आहे आध्यात्मिक उन्नतीमध्ये, स्त्री शिक्षणामध्ये, औषधोपचारामध्ये, या सर्व ज्या गोष्टी आहे याच्यामध्ये आजही हे मिशन कार्य करत आहे. स्वामी विवेकानंद एक उत्तम वक्ते होते. उत्तम वक्ते म्हणजे काय? त्यांना भाषण जे होते ते खूप चांगल्या प्रकारे देता येत होतं. त्यांना आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे ज्या होत्या त्या सांगता येत होत्या. त्यांनी इसवी सन 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. म्हणजे त्यांनी हिंदू धर्माला तिथे रिप्रेझेंट केले. त्यांनी सांगितले हिंदू धर्माबाबत माहिती दिली. भारतीय तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा त्यांनी संदेश दिला. तर स्वामी विवेकानंदांनी हा जो संदेश दिलेला आहे, हा आपण येथे बघतो. उठा, जागे व्हा, होईपर्यंत थांबू नका, हा जो संदेश आहे, हा स्वामी विवेकानंद यांनी दिला. आणि इन जनरल जेव्हा आपण भारतीय फिलॉसॉफर्सना अभ्यासतो, तर आपण अष्टावक्राला अभ्यासतो. त्याच्यानंतर आपण गौतम बुद्ध, त्याच्यानंतर आपण महावीर जैन यांना अभ्यासतो. आधुनिक भारतामध्ये येतो, तर आपण स्वामी विवेकानंद यांना तर अभ्यासतोच. स्वामी विवेकानंद हे एक उत्तम वक्ते होते आणि एक उत्तम व्यक्तिमत्व सुद्धा होते, ज्यांना आपण अभ्यासलं पाहिजे. तर अशा प्रकारे जे आहे ते आपण स्वामी विवेकानंदाचे म्हणणे होते, "उठा, जागे व्हा व ध्येयप्राप्ती होईपर्यंत थांबू नका." त्यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जे आजही कार्य करत आहे. त्याच्यानंतर शीख समाजातील सुधारणा. शीखांमध्ये धर्म सुधारण्यासाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन करण्यात आली. तर शीखांमधील धर्म सुधारण्यासाठी काय झालं? सिंग सभा नावाची एक सभा स्थापन करण्यात आली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. तर या समाजाने शीख समाजामध्ये शिक्षण प्रसारणास चालना दिली, आधुनिकीकरणास चालना दिली आणि आधुनिकीकरण घडवून सुद्धा आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. पुढे जे अकाली दल होते, याने सुद्धा शीख समाजातील जी सुधारणावादी परंपरा होती, ती चालू ठेवली. तर अशा प्रकारे शीख समाजामध्ये सुद्धा आता सुधारणा होत्या. संपूर्ण भारतातच ज्या या चळवळी होत्या, या पसरण्यास आता सुरुवात झाल्या होत्या. संपूर्ण भारतच आता जाणत होता. नव्या शिक्षण पद्धती जी इंग्रजांनी आणली होती, त्याच्यामुळे सर्व भारत जो होता त्याला मानवता, समता, बंधुता या तत्वावर आधारित समाज निर्माण करायचा होता आता. पण काही जे लोक होते त्यांना हे पाहिजे नव्हते. ते जातीभेद करत होते. ते स्त्री शिक्षणाला जे होते ते प्रोत्साहन देत नव्हते. पण हे ज्या सर्व चळवळी होत्या याच्याहून आता जी भारतातील युवा वर्ग आहे त्यांना आता समजत होतं, की आपण कशाप्रकारे अभ्यास करायला हवा, कशाप्रकारे आपण आता समाजाकडे पाहायला हवे. समाजाकडे त्यांची पाहिजे जी नजर होती ती सुद्धा आता बदलत चालली होती. तर अशा प्रकारे आपण काही इम्पोर्टंट जे मिशन होते त्यांच्या बाबतीत सुद्धा जाणून घेतले. काही आर्य समाज, त्याच्यानंतर सत्यशोधक समाज, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत स्त्रीविषयक सुधारणा.